काल जे तुमच्यावर आरोप झालेले आहेत त्याच्यावर काय सांगाल? मी सांगण्यापेक्षा माझी आपणास एक विनंती आहे की आपण स्वतः पूर्वीचा प्रभाग क्रमांक 19 आणि आताच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये आपण स्वतः जाऊन यावं आणि स्वतः आपण ग्राउंड रिपोर्ट घ्यावा. स्वतः आपण ग्राउंड रिपोर्ट घ्यावा आणि ग्राउंड रिपोर्ट घ्याल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितच मिळणार त्यामध्ये. विरोधकांना काय सांगाल? विरोधाला काय नाही. तुम्ही एक म्हणजे असं किती जरी समजा राजकारण केलं तर त्या अशा राजकारणाला उत्तर माझ्याकडे नाही. परंतु मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी काय पट्टीचा राजकारणी नाही. एक चळवळीतला माणूस, समाजकारणी माणूस आहे. मी राजकारणी नाही. राजकारणी माझं क्षेत्र नाही. समाजकारणातला माणूस आहे. समाजकारणाला काही कामाच्या अडचणी आल्या म्हणून मी राजकारण जॉईन केलं आहे. फक्त ही जी राजकारण असलं घाणेरडं आहे ती घाणेरडं राजकारण नको व्हायला. आपण स्वतः जावा, वार्डात लोकांना विचारा, ज्यांनी काल मुलाखती दिली त्यांना विचारा की तुम्हाला कुणी सांगा ही बोरायला तुम्हाला प्रवृत्त कुणी केलं, कुणी बोरायला लावलं तुम्हाला, ही विचारा लोकांना. आणि वार्डात विषय काय? नालीचा जो विषय आहे ना, तो नालीचा विषय ठीक आहे, मान्य. तिथल्या नालीमुळे काही लोकांची अडचण झाली, ही मान्य आहे. आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त आहे माझी. पण अडचण व्हायचे कारण काय आहे, ज्यावेळेस नाली तिथे केली तर नालीच्या नंतर भुयारी गटारीचं ड्रेनचं काम झालं. त्या भुयारी गटार ड्रेनेजचं चेंबर नालीच्या आउटलेटला आलं. आणि नालीच्या आउटलेटला आल्यामुळं मला तिथे रस्ता करता आला नाही. का रस्ता केला नाही की रस्ता जर केला असता मी इथे तर शासनाच्या पैशाचा दुरुपयोग झाला असता, शासनाचे पैसे वाया गेले असतं. कारण की ती नालीचं पाणी काढण्यासाठी मला एक पूल करावं लागणार आहे आणि ती पूल करायचं म्हणलं की रस्ता खोदावा लागणार आहे. मी अगोदर काय केलं की अगोदर रस्त्याची मंजुरी घेतली होती, का की ही पाण्याची अगोदर अडचण नव्हती. भुयारी गटारीचं काम मंजूर नव्हतं. भुयारी गटारीचं काम झालं नव्हतं. भुयारी गटारीचं काम झाल्यानंतर रस्ता मला करायचा होता. पण ती भुयारी गटारीचं काम झालं आणि नेमकं 30 मीटर तिथं आलं. 30 मीटरवरती चेंबर टाकेत आणि 30 मीटरला चेंबर तिथं आलं आणि नेमकं आउटलेट तिथं बसलं. आउटलेट बंद झाल्यामुळं मला अगोदर ती नालीचं पाण्याचं आउटलेट मंजूर करून घेणं गरजेचं होतं. मंजूर करून घेतलंय. त्याला फक्त आता निधीची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजन समितीच्या 2025 ची स्थगिती आली. स्थगितीमध्ये त्या पुलाचं काम राहिले. स्थगिती उठली की ती काम पण चालू होईल. पुलाचं काम झालं की ते रस्त्याचं काम पण चालू होईल. तुम्हाला पाहिजे असलं मी व्हॉट्सअप तुम्हाला ते म्हणजे वर्क ऑर्डर तुम्हाला देतो. त्या कामाच्या रस्त्याची जी वर्क ऑर्डर झाली, कामाचे जे कार्यक्रम आदेश आहेत, कार्यक्रम आदेश पण तुम्हाला दाखवू शकतो, देऊ शकतो मी पूर्ण. संचिका तुम्हाला देऊ शकतो पूर्ण मी.